रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक 118 हा पाहणार आहोत। या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आई आणि तिच्या 2 मुलाचे उदाहरण देऊन जीव आणि परमेश्वर यांच्यातील नाते, अज्ञानामुळे निर्माण होणारे अंतर आणि भक्तीचे महत्त्व सांगितले आहे। आई आपल्या दोन्ही मुलांवर प्रेम करते। दोन्ही मुले तिच्याच पोटी जन्मलेले असतात। तरीही एखादे लहान मूल असते तेव्हा आई त्याची जास्त काळजी घेते, त्याला प्रेमाने खाऊ घालते। मोठ्या मुलाला मात्र ती समजूतदारपणाची अपेक्षा करते। यामुळे मुलांना वाटू शकते की आई आपल्याला भेद करते, पण आईच्या मनात दोघांसाठी प्रेम सारखेच असते। तुकाराम महाराजांनी सांगतात की परमेश्वर सर्व जीवांचा समान पालक आहे, पण अज्ञानामुळे जीवाला वाटते की देव आपल्यापासून दूर आहे। हे अंतर वाढत जाते आणि मनुष्य संसाराच्या मोहात अडकतो। तर चला अभंग पाहूया। ढाकुट्यांच्या मुखी घास घाली माता, वरी करी सत्ता शहानिया। ऐसे जानपणे पडिले अंतर, वाढे तो थोर अंतराय। दोन्ही अभयता आपणीच व्याली, आवडीची चाली भिन्न भिन्न। तुका म्हणे अंगापासूनी निराळे, निवडिले बळे रडते स्तनी। ढाकुट्यांच्या मुखी घास घाली माता, वरी करी सत्ता शहानिया। लहान मुलाला आई स्वतःच्या हाताने घास भरवते, कारण लहान मुलाला स्वतःचे भान नसते, त्याला आईची जास्त गरज असते। पण मोठ्या आणि समजूतदार मुलाकडून आई स्वतःहून खाण्याची अपेक्षा करते। परमेश्वरी भक्तांवर प्रेम करतो। तो भक्त निरागस भावनेने देवाची भक्ती करतो, त्याच्यावर देवाची विशेष कृपा होते। पण जो स्वतःच्या अहंकारात राहतो त्याला देवाची जाणीव कमी होते। ऐसे जानपणे पडिले अंतर, वाढे तो थोर अंतराय। अशा प्रकारे गैरसमजण्यामुळे दोघांमध्ये अंतर निर्माण होते। जसजसे हे अज्ञान वाढते तसतसे अंतरही वाढत जाते। मनुष्याला वाटते की देव आपल्यापासून वेगळा आहे, पण हे खरे नसते। अज्ञान, अहंकार आणि संसारातील आसक्ती यामुळे मनुष्य देवापासून दूर गेल्यासारखा वाटतो। ज्याप्रमाणे एखाद्या मुलाला आई आपल्यावर कमी प्रेम करते असे वाटते, तसेच जीवाला देव आपल्याकडे लक्ष देत नाही असे वाटते, पण प्रत्यक्षात देवाचे प्रेम कायम असते। दोन्ही अभयंता आपणीच व्याली, आवडीची चाली भिन्न भिन्न। आईने दोन्ही मुलांना स्वतःच जन्म दिलेला असतो। दोघेही तिचेच असतात, पण दोघांच्या सवयी आणि आवडी वेगवेगळ्या असतात। सर्व जीव परमेश्वरापासून निर्माण झालेले आहेत। सर्वांमध्ये परमेश्वराचा अंश आहे, पण प्रत्येक जीवाची वृत्ती, विचार आणि कर्म वेगवेगळे असतात। कोणी भक्तिमार्ग स्वीकारतो, कोणी संसारात गुंततो, कोणी अहंकारात राहतो। त्यामुळे अनुभव वेगवेगळे वाटतात, पण मूळ संबंध एकच आहे। तुका म्हणे अंगापासूनी निराळे, निवडिले बळे रडते स्तनी। तुकाराम महाराज म्हणतात, आईच्या शरीरापासून जन्मलेले मूळ वेगळे नसते, तरी ते स्वतःला वेगळे समजते। मग आईकडे दूध मागण्यासाठी रडत जाते। जीव हा परमेश्वरापासून वेगळा नाही, पण अज्ञानामुळे तो स्वतःला स्वतंत्र समजतो। सुख, शांती आणि समाधानासाठी तो बाहेर शोध घेत राहतो। शेवटी तो पुन्हा परमेश्वराच्या चरणीच येतो। या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात की परमेश्वर आणि जीव यांचे नाते आई आणि मुलासारखे आहे। देव सर्वांचा आहे, सर्वांवर प्रेम करतो, परंतु मनुष्याच्या अज्ञानामुळे त्याला देवापासून वेगवेगळा पण जाणवतो। जसे आईला दोन्ही मुले समान प्रिय असतात, तसेच परमेश्वराला सर्व जीव समान आहेत। भक्ती, प्रेम आणि नम्रतेने देवाची आठवण केली तर हे अंतर नाहीसे होते। मनुष्याने अहंकार सोडून परमेश्वराचे आपले नाते ओळखले पाहिजे। देवापासून आपण कधीही खरे वेगळे नसतो, ही या अभंगाची मुख्य शिकवण आहे। रामकृष्ण हरी।